नमस्ते मित्रांनो, सुंदर असं अध्यक्ष केसरी शिरवळचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये गुलाल घेतलाय क्वार्टर फायनलचा एका नंदीनं. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूया. दादा नमस्ते. नमस्ते. सलग 2 वर्ष आज गुलाल घेतलाय. मागच्या वेळेस फायनलचा गुलाल, आज क्वार्टर फायनलचा गुलाल. काय आनंद आहे आज? खूप आनंद आहे. बरं, गेल्या वर्षी पण गुलालात होतो, या वर्षी पण. नाव सांगा की बैलाचं. हा बैल बोरचा आहे, रामोसवाडीचा. बरं संग्राम नाव याचं. बरं, कुणाच्या नावानं गाडी पळते? गाडी मी स्वतः मालक बाबू चव्हाण या नावाने बोलते. महालक्ष्मी प्रसन्न बाबू चव्हाण रामोसवाडी बोर. बरं, नाव काय म्हटलं नंदीचं? कसं? संग्राम नाव आहे. बरं बरं. संग्राम. काय कुठे कुठे राहिले आता चालूला? गुलाल कुठले झाले, कसं काय सांगा की जरा. भरपूर ठिकाणी राहिलेला आहे. गावला राहिलेला आहे, हा लोणाला राहिलेला आहे, बरं. केळावड्यात राहिलेला आहे. एवढा बैल पळतो तरी अंधारात काय आहे? पायरीचा प्रॉब्लेम झाला. हा. आपण काय फायदी कोणाला देऊ शकत नाही का? सर्वसामान्य जगात गरीबाचं बिल जर आपल्या वेळेला पूर्ण बरं. कधी एवढे म्हणजे आता एवढे त्यांना हा, काय काय अडचणी येतात पायऱ्या संदर्भात? बरोबरीत बैल भेटत नाही. हा. वरच्या पायऱ्यातले बैल आपण काही नाही का मागायचं म्हणजे कसं वायदीचा प्रॉब्लेम येतो किंवा काय असा विषय. मागता का तुम्ही? म्हणजे राहतो आपण पण वायदीचा बैल कसं आपल्याला उघडून असं बोलत नाही की एवढं त्या पैसे बरं. असं कारण सांगत नाही तारखावर तारख मिळतात, पण तारीख येते कधी कधी? आला नाही आजपर्यंत तरी नाही आला. हा, आमची इच्छा आहे की वरच्या बाहेर बैल पळाला. बरं. बैला बैल कधी तुम्ही जर समजा एखाद्या टॉपच्या बैलात पळला, त्यात ताकदीनिशी पळेल का आपला बैल? पहिल्यापासून म्हणजे आजपर्यंत गेल्या वर्षी आपण आदतमध्ये बैल घेतला होता, तिथून आतापर्यंत बैल चांगलाच पोहोचतोय. बरं बरं. आमची इच्छा आहे वरच्या बैल गुलालातला त्या दिवशी हिंगणगावच्या मैदानात सारजे आणि कारंडेच्या चिक्क्या फायनलला राहिले आणि आपण क्वार्टर फायनल. बरं, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणावं लागेल. आज म्हणजे एक प्रकारे कुठंतरी चांगल्या सेमीमध्ये 1 नंबरला 2 नंबरला उतरतोय ते 100% म्हणावं लागेल. टॉपचा पहिला झाला तर गुलालातच राहू शकतो. 100%. हा. कमी बैल वरच्या बैलाला बरं. 100% बैल गोलात राहणार. कशी काय आवड पहिल्यापासून आहे का आत्ता झाली आहे? पहिल्यापासून आपल्या नाग्या म्हणून बैल पळत होता. बर त्यावेळेस पण माझ्याच नावावरती गाडी पळायची. बर बर बंदीत बैल आपण जरा विकला नाही का? बर. हा. त्याच्यानंतर आपण आदत वासरू घेतलं होतं. उंच मापाचं बैल आहे एकदम, म्हणजे बघताशनी असं म्हणतात ना की अट्रॅक्टिव्ह वाटतं बैल एकदम. काय सांगाल त्याविषयी? म्हणजे तब्येत वगैरे झाली किंवा म्हणजे त्याला पायाला पण तेवढीच ताकद आहे म्हणावं लागेल. तेवढं शांत आहे बैल. आपण घेतो तेव्हा अग्रेसिव्ह होता, पण बैलावरचं प्रेम किंवा बैलाचं त्याचं आपल्यावरचं प्रेम खूप वाढलेलं आहे. त्यामुळे बैल आता सुट्टीला 4-4-5 माणसं लागायची, आता एका हातावरती बोलू शकतो. अजिबात त्रास नाही. काय प्रोसेस काय केली नेमकं? तुम्ही जसं म्हटलं तसं जीव लाव, आपण तेवढा जीव लावला. जीव लावून तेवढं तो आपल्यावरती जीव लावणार. कशा पद्धतीला मॅनेजमध्ये तुम्ही जसं म्हटलं जास्त माणसं लागायची सुट्टीला, पण हळूहळू कशा पद्धतीने म्हणजे राग कसा कंट्रोल केला त्याचा? झाला बैल झाला बैलाला म्हणजे सतत माणसांच्या मैदानात जरी गोलालात नाही राहिला तरी आपला आणायचा मैदानात सारखं कंटिन्यू. थोडस त्याची भीती मिळली. नंतर एक नाही का म्हणजे आपण त्याची सवय बदलत गेलो. एकदम अग्रेसिव्ह असायचा ना, तर त्याला काय मग थोडी लोकांची सवय लावत नाही का असं मॅनेज करत घेतलं त्याला. कोण कोण असते टीम मध्ये? कसं काय मेंबर वगैरे? भरपूर मुलं आहेत, आज आले नाहीत. म्हणजे रामोसवाडी ग्रुप आहे नाही का, मग आमच्या इथं भरपूर बैल पाहत आहेत. हे आपले बोळीचे मित्र आहेत, बोरमधले पण आहेत, कामकाजीचे मित्र आहेत, भरपूर मुलं आहेत. आमचा मेवना आहे, प्रेम बोटरी. पैशाचं काय नाही, पण हे चषक आहे लय महत्व आहे. काय सांगाल त्याचं? म्हणजे एक प्रकारे बैलानं कुठेतरी अचिव्हमेंट केली आणि ती कुठेतरी आपल्या घरामध्ये लागणार आहे, त्याचं किती महत्व आहे? भरपूर महत्व आहे. पैशासाठी आम्ही पहिल्यापासून पळत नाही. आणि जरा पहिल्याचा विषय असेल तर आपण बैलाला बैल पुण्यासारखा असेल तर स्वतः मी पावती टाकतो. माझी गाडी मी स्वतः भरून जातो, कोणाकडून 1 रुपया घेत नाही. मला फक्त विषय कशाचा, बैल आपल्याला बोलायला राहिला पाहिजे. पैशाचा 1 रुपयाची आशा नाही कशाची. फक्त बैलाला बक्षीस भेटलं घरातला समाधानी आहे. बरोबर. व्यवसाय काय करता? कसं काय? आपला ट्रान्सपोर्ट आहे. बरं. आणि काही गोठा आहे. म्हणजे सर्व शेती रिलेटेड व्यवसाय म्हणावं लागेल. सर्व करून तुम्ही हा नाच जोपासताय म्हणावं लागेल. बरं. एक कसं काय आता पायरे कशा पद्धतीने हवे तुम्हाला? म्हणजे समोरच्यांची कशी काय, कसे बघताय पायरे? भरपूर टॉप माता बैल नसेल तरी चालेल आपल्याला. जेमतेम मध्ये नाही का आपल्या बैलाला पुरेल अशी
श्रीमंताचा बैल असेल एखाद्या गरीबाचा आंध्राचा बैल असेल तरी आपण त्याच्याबरोबर आवडीने पळू शकतो. फक्त कसं माणसं काय करतायत बैलाला बैल जर त्याच्या पात्रतेचा नसलं पात्रता म्हणता येणार नाही बरोबरच नाही का पळणार असेल तर 100% पळू. पण असे फोन येतात की नाही का बैल परत काय नाही का मग आमच्या बरोबर पळा. आपण महत्वाचा विषय वायदे न घेणे वायदे न देणे हा हिशोब तू एक दृढ निश्चय केलाय मनामध्ये तुम्ही काय सांगेल त्याविषयी हा पण समोरून ऑफर पण येत असतील तुम्हाला पण मागणी होत असेल तुम्हाला पण मागत असतील माणसं तुम्हाला पण माणसं म्हणत असतील आम्ही देतो आमच्या बैलासोबत पळा असे पण गोष्टी होत असतील नाही का मला देऊ का काय तुमच्या अपेक्षा आहेत का काय मी सगळं सांगतो माझ्या अपेक्षा काय नाही व्हिडिओ दावा चालू राहील माझा पहिल्यांदा बैल बघा कसा बरोबर तुमचा बैल मला बघायला सांगा जर मला वाटलं योग्य तर ड्रायव्हर वगैरे कोण असते गाडीवर ड्रायव्हर गाडी आपली आणायचा आमचा सोन ड्रायव्हर आमचवाडी बरं नंतर आपलं सोनगावचा सोना ड्रायव्हर आणतो सोनीचा नाना ड्रायव्हर पण आणतो बरं आणि काही ड्रायव्हर पण भरपूर ड्रायव्हर आहेत आपले नाही बाबा ड्रायव्हर आहेत पुण्याचे गणेश ड्रायव्हर पाटकरचा आहे दादाकडे पण येतो दादा काय सांगाल आज गुलाल कपाळी लागलाय म्हणावं लागेल एक प्रकारे काय सांगितलं आज हा शिरोळमध्ये तालुक्यात म्हणजे नाव होतं शिरोळ बरोबर कॉलर बी टाईट होती आणि कुठेतरी मागच्या वर्षीच्या आठवणी पुन्हा जागा झाली आठवणी त्यामुळं बैलांनी बी राखलं सकाळी आल्यास वाटलं होतं मैदानात उतरलं की आज आपण 100% गुलाल करणार आहे ह्या मैदानात गुलाल केलं ना की अख्ख्या आमचं नाव म्हणजे विषय क्वार्टरला जरी राहिला तरी मी बोर तालुका सातारा तालुका नाही का खंडाळा तालुका खूप जवळ आहे पण एक आनंद असा असतो तालुक्यात आनंद बाहेर कुठं बी राहिलं पण तालुक्यात राहायचं म्हणजे बरं दादा असं काय घडलंय का किस्सा कधी की बाहेर गेला बाबा खास बैलाच मालकाच्या नावानं असं ओळखलं गेलंय असं कधी झालंय का भरपूर असं होतंय बैल म्हणजे आपली वैयक्तिक ओळख होण्यासारखं काहीच नाही बैलाच्या नावाने आपल्याला बैलामुळेच ओळख मैदानात गेल्यानंतर संग्राम पहिल्यांदा आला की विचारतात बाबू चव्हाण संग्रामचे मालक हे नावानेच जाईल ओळख. बर का खास वैयक्तिक इच्छा आहे का या नंदीसोबत पाळायची असं नाव सांगून नाही का पण जर आपल्याला असते मनामध्ये एखादा बैल असतो किंवा आवडता बैल असतो बैल पळायला आम्हाला बी आवडत असं काय चर्चेतले बैल असतील ना तर असतील तर म्हणजे आपण मोठेपणा सांगत नाही किंवा नाही का असं हे करत नाही पण जर बैलाला बैल असं वरच्या बाहेर येतं नाही का चर्चेतला बैल भेटला तर आपला बैल कमी पळणार नाही 100% त्या ताकदीनिशी त्या जबरदस्त ताकदीनिशी पळतोय म्हणावं लागेल चालेल शुभेच्छा तुमच्या टीमच्या आणि असंच तुम्ही आम्हाला कायम गुलाला दिसो हीच सदिच्छा करतो ईश्वर चरणी तुमचा नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी माझं नाव बाबू चव्हाण हातोशी बोर माझा नंबर आहे 9657584106 बरं कशी पेडगावची तयारी असणार आहे का हिंदी पेडगावची तयारी ताकद पळणार आहे का 100% माझी इच्छा आहे पेडगावला पळायची पाळायची पण इच्छा आहे राहायची इच्छा आहे 100% चालेल धन्यवाद